तर स्टार्ट करूया. आजचा आहे दिवस 20. लहान मुलांनाही मिरर वर्क शिकवा. म्हणजे आपण तर शिकतोच, पण आपल्या मुलांनाही मिरर वर्क शिकवा. लहान मुलांनाही जीवनातील ताणतणावाचा सामना करावाच लागतो. आज तुम्ही शिकणार आहात की लहान मुलांसोबत मिरर वर्कचा सराव कसा करायचा आणि मग तुम्ही मिरर वर्कमुळे होणारे चमत्कार पाहत राहा. आतापर्यंत आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी केलेलं आहे. आता आपण जे करतो ते आता आपण आपल्या मुलांना शिकवायचं आहे. तुम्ही या मिरर वर्क कोर्सच्या अगदी शेवटच्या भागात आहात. आता आजचा आणि 21वा हे 2च लेसन राहिले आणि आज ते मी संपवणार आहे. दुपारी 4 वाजता पण आपला सेशन आहे. आज मिरर वर्क संपतं. तुमची अभ्यासक्रमावरील निष्ठा, वचनबद्धता आणि स्वतःला समर्पित करणं याबद्दल खरोखरच तुम्ही प्रशंसा आणि अभिनंदनाच्या पात्र आहात. आता प्रत्येक दिवशी मिरर वर्क करताना तुम्ही मनात दीर्घकाळ बाळगून असलेल्या गैरसमजुती, गैरविश्वास यापासून मुक्त होत आहात. या नकारात्मक समजुती कुठून आल्या? आपण आधीच पाहिलेलं आहे. जे काही नकारात्मक बिलीफ येतात ते कुठून येतात? ते जे काही आपल्या आयुष्यामध्ये लहानपणी झालेलं असतं त्यात. आपण लहानपणी काही कळत नसताना त्या उचलल्या. आपल्याबद्दल बोललेला, आपल्याला सांगितला गेलेला प्रत्येक शब्द आपल्या कोवळ्या मनावर कोरला गेला. आपल्या आईवडिलांनी किंवा सभोवतालच्या मोठ्या माणसाने जितक्या नकारात्मक गोष्टी आपल्याबद्दल सांगितल्या किंवा बोलल्या, तितक्या अधिक आपण स्वतःबद्दल अधिक गैरसमजत आणि गैरविश्वास करून घेतला. विश्वास हा 2 प्रकारचा असतो, सकारात्मक आणि नकारात्मक. गैरविश्वास म्हणजे नकारात्मक. ज्या गोष्टी खऱ्या नाही आहेत त्या गोष्टींना पण आपण तेच मानून बसलो की ह्या खऱ्या आहेत. आणि त्याच्यामुळं काय होतं, ते निगेटिव्ह बिलीफ आपल्या मनामध्ये तयार झाले की हे मी नाही करू शकत, असं नाहीच होत, मला हे जमणारच नाही, मला काही हे झेपतच नाही, माझ्याने काही सगळं कंट्रोल होत नाही. हे जे काही म्हणतो आपण, हे ते कुठंतरी आपल्याला कोणीतरी सांगितलेलं, त्याच्यामुळं आपण ते घेऊन बसलेलो असतो. तर याला मिरर वर्कनी संपवायचं आहे. हळूहळू कमी करत जायचं. एकदम कमी होणार नाही, कारण हे 30-40 वर्षाचं जे आपल्या आतमध्ये बसलेलं आहे त्याला जायला थोडे दिवस लागतील, पण ते जाणार नक्की. त्यामुळं ते आपल्याला आता काढून टाकायचं आहे. मोठे होत असताना आपण एकमेकांना दुष्ट म्हणत आलो, एकमेकांसाठी दुखवणारे शब्द वापरले, एकमेकांना कमी लेखलं, एकमेकांचे दोष दाखवले. पण आपण हे सर्व का केलं? हे असं वागणं आपण कुठून शिकलो? आपल्यापैकी बहुतेक जणांना पालक, शिक्षक यांच्याकडून हेच सांगितलं जातं की तू मूर्ख आहेस, तू बुद्धू आहे, तू आळशी आहेस, तू त्रासदायक आहेस, एकंदरीत फारसा चांगला नाहीस. कुरकुरत का होईना पण हे सगळं आपण ऐकून घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर विश्वासही ठेवला. त्यावर विश्वास ठेवला हीच आपली चूक झाली. कारण त्यावेळेस विश्वास ठेवण्याशिवाय आपल्याला काही कळत पण नसतं, कारण आपण लहान असतो. आपली बुद्धी तितकंच काम करत असते. जे आपले आई वडील सांगतात, जे आपले मोठे लोक सांगतात तेच बरोबर, हेच आपल्या मनाने घेतलेलं असतं आणि त्यामुळं आपण तेच आतमध्ये घेतो. पण हे सगळं आपण ऐकून घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर विश्वास ठेवला. त्यावेळी कळलंच नाही, उमगलंच नाही की या स्वतःबद्दलच्या गैरसमजुती किती घातक, वेदनादायक आणि लज्जास्पद वाटतात, किती दुखावणाऱ्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टींचा आपल्याला नंतर किती त्रास होऊ शकतो हे आपण त्यावेळेस कधी
विचारच नाही करत, कारण आपल्याला ते कळत नसतं त्यावेळेस. पण जेव्हा आपल्याला कळतंय त्यावेळेस तरी आपण त्या बदलू शकतो सवयीने. या कोर्समधील एका महत्त्वाचा पण कठीण धड्यापाशी पुन्हा जाऊ. त्यामध्ये तुमच्या मनातील असे तुम्हाला बंधनकारक गैरसमजुती, गैरविश्वास तुम्ही शोधून काढले. तुम्हाला आज ते शोधून काढायचे आहेत. मिरर वर्क आणि वहीमध्ये केलेले मनव्यायाम करताना तुमच्या लक्षात आलं असेल की या स्वतःच्या गैरसमजुतीचं मूळ दडलेलं आहे ते तुमच्या लहानपणात आणि तुमच्या भूतकाळात. ही रियालिटी आहे. पण आपण तितक्या आत जातच नाही, कारण आपल्याला वाटतच नाही हे जे काही आहे ते तिकडून आलं असेल, पण ते लहानपणापासून आलेलं असतं. मी शाळेत असताना मला कोणी हे शिकवलं नव्हतं की मी बोलताना जे शब्द वापरते त्याची निवड माझ्या जीवनावर खूप परिणाम करते. म्हणजे शाळेत हे कोणी शिकवतच नाही आपल्याला की तू जो काही विचार करतो, तू जे काही बोलतो ते तुझं आयुष्य घडवू शकतं, त्यामुळे तू असं करू नको, तू असं कर, हे नाही कोणी सांगे. जेव्हा आपल्याला त्या गोष्टीचं कारण कळतं की या गोष्टीने हे खराब व्हायला लागलंय, तर मग आपण करू का? पण तसं कोणी सांगतच नाही की या गोष्टीने हे खराब होतंय असं. तर ते आपल्या मुलांना आपण सांगणं आता गरजेचं आहे, कारण आपल्याला माहीत आहे आता ती गोष्ट. ठीक आहे, आपल्या आईवडिलांना माहीत नव्हते म्हणून आपल्या आईवडिलांनी नाही सांगितलं आपल्याला, पण आपल्याला माहीत आहे ना. तर आपल्याला माहीत असेल तर आपण ते आपल्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी शाळेत असताना मला कोणी हे शिकवलं नव्हतं की मी बोलताना जे शब्द वापरते त्याची निवड माझ्या जीवनावर खूप परिणाम करते. हे मला कोणी सांगितलं नाही किंवा शिकवलंही नाही की माझे विचार हे सर्जनशील असतात. अक्षरशः ते माझं नशीब घडवतात. मी जे बोलते तेच माझ्या जीवनातील अनुभव म्हणून माझ्याकडे परत येतात. मला हेही कोणी नाही सांगितलं की मी प्रेमास योग्य आहे, पात्र आहे, चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी, माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी मी पात्र आहे. हे कोणी मला सांगितलंच नाही. निश्चितच मला हे कोणी समजून दिलं नाही की जीवन हे मला आधार आणि सहकार्य देण्यासाठी आहे. म्हणजे हे काही आयुष्य आहे आपलं, हे आयुष्य आपल्याला चांगलंच देतंय. ह्या गोष्टीकडं आपल्याला कधी बघण्याचा दृष्टिकोनच दिला नाही आपल्याला कोणी. आपल्याला काही दिलं फक्त, हे आयुष्य असंच आहे, ह्याच्या आयुष्यात हेच खराब झालं, त्याच्या आयुष्यात तेच खराब झालं, तिच्या आयुष्यात असं झालं, तिच्या आयुष्यात तसं झालं, हेच आपण विचार करत आलो आणि त्याच गोष्टींकडे आपलं लक्ष जातं. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं काय झालेलं असेल त्याचा आपण किती विचार करतो की त्यांच्या आयुष्यामध्ये किती छान आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडं कार आहे, त्यांच्याकडं गाडी, असा विचार करतो का आपण कधी? त्याबद्दल आपण कधी थँक्यू म्हणतो का? कधीच नाही म्हणत. आज तेही विचार आपल्याला बदलायचे आहेत. दुसऱ्यांच्या कोणत्याही गोष्टीबद्दल निगेटिव्हिटी द्यायची नाही, कारण ती निगेटिव्हिटी तुम्ही त्या गोष्टीबद्दल स्वतःला देताय, कारण ती भावना तुमच्या आत येते. तुम्ही जे देताय तेच तुमच्याकडं परत येतं. त्यामुळं ती भावना तुम्ही आजपासून बंद करायची आहे. दुसऱ्यांबद्दलची कोणतीही निगेटिव्हिटी करायची नाही. एक मिनिट. क्या हां नोकडी नुसतं खैच केलं. तर ही निगेटिव्हिटी आपल्या मनातही आणू द्यायची नाही, कुणाबद्दलही. आपण कालच बघतलंय, कोणत्याही गोष्टीबद्दल, पैसा असू दे, रिलेशनशिप असू दे, दुसरी माणसं असू दे, जगात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींबद्दल एकही निगेटिव्हिटी आपल्या माइंडमध्ये नाही आली पाहिजे आणि तिथं फक्त कृतज्ञता आली पाहिजे. निदान आपल्या मुलांसाठी तरी आपण हे सर्व बदलू शकतो.
बदलू शकतो ना. आज तुम्ही हे करायचं आहे आणि आज क्लिअर माझ्यासोबत आत्ता सगळ्यांनी बोलायचं आहे की मी माझ्या मुलांना मिरर वर्क शिकवणार आहे किंवा शिकवू शकते. शकतेपासून सुरुवात करा. ठीक आहे, मी माझ्या मुलांना मिरर वर्क शिकवू शकते. बोला, मी माझ्या मुलांना मिरर वर्क शिकवू शकते. मी माझ्या मुलांना मिरर वर्क शिकवू शकते. हे जेव्हा तुमच्या मनात येईल ना, आपोआप तुम्ही तुमच्या मुलांना पण सांगाल की अच्छा तू इथं असं बोल, तू असं बोल, तू असं बोल. म्हणजे आपोआप त्यांना पण ती सवय लागते. मग कोणी काही केलं तर त्यांना तर आपण थँक्यू म्हणतोच, पण तू जे काही करणार आहेस, तुला जे काही करायचं आहे त्याबद्दलही तू आधी थँक्यू म्हण, असं त्यांना सांगायचं. आपण आपल्या मुलांसाठी एक सोपी पण खूप महत्त्वाची गोष्ट नक्की करू शकतो. ती म्हणजे त्यांना एक मूलभूत सत्य समजावून देणं. ते म्हणजे ती प्रेम करण्यास पात्र आहेत, ती जशी आहे तशी आवडण्यासारखी आहेत आणि ती जशी आहे तशी आपल्याला खूप आवडतात. आपलं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. मुलांना ही जाणीव होऊ द्या की तुमचं खूप प्रेम आहे. ठीक आहे, तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी काहीतरी रागवला असेल तरीही त्याचा हे नाही गेलं पाहिजे की आई मला रागवतेच, बाबा फक्त रागवतातच, मला हेच घेऊ देत नाही, तेच घेऊ देत नाही, मला प्रेमच करत नाही. हे थिंकिंग नाही झालं पाहिजे इथं. त्यांचं हे थिंकिंग झालं पाहिजे की ठीक आहे, रागवतात ना तर मला काहीतरी चांगलं व्हावं किंवा चांगलं करण्यासाठी रागवतात, पण ते मला प्रेम करतात. हे इथं फिक्स झालं पाहिजे मुलांमध्ये. तर हे आपण आपल्या मुलांसाठी करू शकतो. आपली पालक म्हणून भूमिका हीच असायला हवी की प्रत्येक गोष्ट परिपूर्ण बरोबरच असण्याची गरज नाही, तर आपण प्रेमळ आणि दयाळू असायला पाहिजे. कारण आजकालची इतकी कॉम्पिटिशन झाली आहे आणि त्या कॉम्पिटिशन आपल्याला वाटतं की आपले मुलंही त्याच्यामध्ये बसले पाहिजेत, पण सगळी मुलं काय सारखी नसतात. पण त्या एजमध्ये त्यांना जे पाहिजे, जे खेळायला पाहिजे, जे करायला पाहिजे तेही त्यांना करू दिलं पाहिजे, ना की फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास. उलट त्यांना ते करू दिलं तरी ते आरामात अभ्यास करू शकतील. कारण त्यांना ते नाही करू दिलं कारण त्यांचं वय तसं आहे, त्यांना ते करणं त्यावेळेस महत्त्वाचं असतं, बाहेर खेळून येणं महत्त्वाचं असतं. तुम्ही त्यांना जर बाहेरच नाही सोडलं खेळायला तर मग कसं होईल? ते अजून चिडचिड होणार. मग तर तुम्हाला इथं त्यांना समजून घेऊन, त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना सांगायचं आहे की मी हे जे काही बोलते ते तू ते तसं छान वागावं म्हणून बोलते, पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे, हे त्यांच्या मनामध्ये फिक्स झालं पाहिजे. आपण आपल्या मुलांच्या वयाचे होतो त्यावेळी आपल्याला सामोरं जावं लागत होतं. त्यापेक्षा कितीतरी अधिक गोष्टींचा सामना आजच्या मुलांना करावा लागत आहे. आपल्या वेळेस तर इतकं काही नव्हतं, पण आजकालच्या मुलांना मोबाईलमुळं सगळं बरंच गोष्टी लवकर लवकर कळतात. त्यामुळं त्यांना पण काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे त्यांच्या एजमध्ये त्यांना कळत नाही आहे. तर उलट त्यांच्यासमोर जास्त समस्या आहे की चांगलं कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं. आपल्या वेळेस तरी ह्या गोष्टी काहीच नव्हत्या, आपलं लाईफ खूप सिम्पल साधं होतं. पण आजकालच्या मुलांसमोर जास्त हे आहे, चॅलेंजेस आहेत. त्यांच्यावर सतत जगात घडणाऱ्या घटनांचा भडीमार होत असतो. अनेक गुंतागुंतीच्या किचकट निर्णयांना सामोरे जावं लागतं, क्लिष्ट निवडीचा सामना करावा लागतो. या आव्हानांना मुलं कसं हाताळतील, या आव्हानांना कशी सामोरे जातील हे ठरतं या मुलांना स्वतःबद्दल काय वाटतं यावरून, त्यांची आत्मप्रतिमा कशी आहे यावरून. मुलांचं वागणं हे त्यांच्या आत्मप्रतिमेचंच प्रतिबिंब असतं. म्हणजे जे ते आत बसलेले आहेत त्याचंच प्रतिबिंब ते बाहेर दाखवत असतात, तेच बाहेर येत असतं त्यांच्या. कारण मुलं खूप भोळी असतात.
जे त्यांच्या आत असतं तेच ते व्यक्त करत असतात. ते पटकन कोणी गेस्ट आले हे आले तरी ते पटकन बोलतात काही. आपण किती त्यांना सांगितलं की तुम्ही असं नका बोलू तसं नका बोलू तरी ते बोलतात, कारण त्यांच्या मनात काही नसतं. तर मुलांना स्वतःबद्दल जितकं अधिक प्रेम आणि आदर वाटतं तितकं त्यांना जीवनात योग्य निवड आणि निर्णय घेणं समजून जातं. त्यांना समजून जातं की त्यांना काय करायचं आहे. आपल्याला फक्त त्यांना थोडंसं मार्गदर्शन करायचं आहे की अच्छा तुला हे असं या पद्धतीने करायचं, म्हणजे आपोआप त्याला त्यावेळेस ते समजायला लागेल. अच्छा ठीक आहे, आई बाबा त्यावेळेस असं म्हटले होते, मग मला आत्ता असं करावं लागलं. वेळ आले की बरोबर ते आतमध्ये जे असतं सबकॉन्शियस माइंडमध्ये ते बरोबर बाहेर येतं. फक्त आपल्याला ते समजून घेऊन करणं इम्पॉर्टंट असतं. हे खरंच खूप महत्त्वाचं आहे की आपण आपल्या मुलांच्या मनात स्वावलंबन, स्वातंत्र्य, सामर्थ्य आणि ज्ञान यांचं बीजारोपण करायला हवं. त्यांना जे समजावून द्यायला हवं की ते या जगात आपल्या अस्तित्वानं काही विशेष बदल करू शकतात. सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे शिकवणं की तुम्ही जसे आहात तसे स्वतःवर बिनशर्त प्रेम करा आणि ते जसे आहेत तसे चांगलेच आहेत, परिपूर्णच आहेत, कसंही असलं तरीही. कारण ती जे काही कन्सेप्ट असतं, लिमिटेशन असतं ते आपण बनवलेलं असतात, पण ते बाकीच्यांचा तोच विचार असेल असं नसतं. तर ते आपण बनवलेले असतात. आपला कन्सेप्ट तो आहे, आपले विचार तो, ह्याचा अर्थ समोरच्याचा विचार तोच आहे असं नसतं. त्यामुळं आपल्या मुलांना हे समजायचं की तू जसा आहेस तसा खूप छान आहेस, तू प्रेमासाठी पात्र आहेस आणि हेच सत्य आहे, हेच त्यांना सांगायचं. मुलं आपल्याकडे अगदी अपेक्षेने पाहत असतात. आपण बोललेला प्रत्येक शब्द कानात आणि मनात साठवत असतात. म्हणूनच तुम्ही सकारात्मक वक्तव्य आणि सूचनांचं झगमगणारं व्यक्तिमत्व बनायला हवं. म्हणजे स्वतः तुम्ही बदला, कारण मुलं ही आपलीच कॉपी मारत असतात, आपल्यालाच रिफ्लेक्ट करत असतात. आई असं बोलली, आई तसं बोलली, ते आतमध्ये कुठंतरी असतात आणि तेच बोलत असतात. तर आपल्याला इथं जे आहे ते आधी चांगले स्वयंसूचना किंवा जे काही आपलं सेल्फ टॉक आहे ते आधी आपण चांगलं करायचं आहे. आपल्या आतमध्ये चांगलं असेल तर ते आपण मुलांना चांगलं देऊ शकू. जेव्हा तुम्ही स्वतः यावर विश्वास ठेवता तेव्हा तुमची मुलंही विश्वास ठेवतील. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल की मी जशी आहे तशी छान आहे, मला हे जीवन सहकार्य देते, हे आयुष्य खूप छान आहे, हे जर तुम्ही म्हणत राहिला तर मुलांना पण तसंच वाटणार. तर तुमच्या हातात आहे की तुम्ही किती पॉझिटिव्ह शब्द बोलताय. मिररवरच्या माध्यमातून तुम्ही जशी स्वतःची जोपासना करायला शिकत आहात नेमकं त्याच पद्धतीने मुलांचीही करा. लक्षात घ्या, कुणालाच परफेक्ट मुलं किंवा आईवडील मिळत नसतात. आपण कधी ना कधी चुकीचे निर्णय घेत असतो आणि घेणारी असतो. हा सगळा जगण्याचा, शिकण्याचा, वाढण्याचा आणि घडण्याचा भाग आहे. आपण जर चूकच नाही केली तर आपण शिकू का मग? ती गोष्ट आपण करायलाच नाही गेलो, केलीच नाही आपण ती गोष्ट, नाही येते म्हणून, तर आपण ती कधीच शिकणार नाही, कधीच करणार नाही. ठीक आहे, पहिल्यांदा चूक होईल तेव्हा कळेल ना आपल्या, अच्छा ठीक आहे इथं हे झालं तर ठीक आहे, आता आपल्याला नेक्स्ट टाईम या पद्धतीने करावं लागेल, हे आपोआपच आपल्या लक्षात येईल. तर त्यामुळं हा आयुष्याचा आणि जीवनाचा भाग आहे आणि ते घडणार, त्याला ॲक्सेप्ट करायचं. महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही तुमच्या मुलावर बिनशर्त प्रेम केलं पाहिजे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर बिनशर्त प्रेम केलं पाहिजे. जे आपण आता शिकतो